नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. आता बातम्या सविस्तर. जुना जालना भागातील एका कॉम्प्लेक्समध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींकडून 200 रुपये घेऊन त्यांना कंपार्टमेंट उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे सेंटरवर कदीम जालना पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय. जालना शहरातील रेल्वे स्थानक ते म्मादेवी मंदिरापर्यंतच्या रोडवर जिंदल कॅपिटल कॉम्प्लेक्समधील डिलाइट कॅफे सेंटरमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना वेगवेगळे कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते. कदीम जालना पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास कदीम पोलिसांनी छापा मारून चौकशी केली. यावेळी या सेंटरमध्ये 200 रुपये घेऊन अश्लील वर्तनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याचं स्पष्ट होतं. त्यानुसार सेंटरमधील साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी फौजदार ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवम गणेश भुतेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाचे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार मोरे हे करतायत. काय कारवाई? बरोबर आहे. काल रोजी आमच्याकडे गोपनीय माहिती मिळाली होती. रेल्वे स्टेशन रोडवर जिंदल मार्केट म्हणून आहे आणि त्या मार्केटमध्ये 2 कंपार्टमेंट घेऊन डिलाइट कॅफे नावाचा कॅफे चालू आहे. मग तिथं आम्ही आमचे नागरे साहेब, मोरे साहेब यांनी वनवे साहेब ह्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. तर तिथे 3 विद्यार्थिनी आणि 3-4 पुरुष हे असे त्या कॅफे मालकाने त्यांना बसायची सोय उपलब्ध करून देऊन त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी संधी दिलेली होती. त्याच्यावर आम्ही तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई केलेली आहे. फौजदारी दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. अशा अवैध कॅफेवर आपण काय नंतर आव्हान वगैरे काही करणार आहात का? हां, त्यानंतर अवैध कॅफेवर कुठल्याही कॅफेमध्ये जरी परवाना असेल तरी पण त्याला ठराविक उंचीपर्यंत स्टूल आणि टेबल एवढा ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी महापालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे. माझ्या जनतेला आव्हान आहे की आपले मुलं मुली कुठलेही शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी हे कॅफेमध्ये जाणार नाहीत. अल्पवयीन तर अजिबात नाही आणि कॅफे नाही चालला पाहिजे. प्रत्येक जनतेला माझं आव्हान आहे की कुणीही कॅफेमध्ये आपले मुलं मुली पाठवणार नाही किंवा जाऊ देणार नाही. आणि असं कळालं तर आम्ही मग त्या मुलांवर पण भविष्यात गुन्हे दाखल करणार आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याच्या जालन्यात हालचाली सुरू झाल्यात. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उभारणी स्थळाची महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी पाहणी केली आहे. अंबड चौफुली जवळील 488 शासकीय विश्रामगृह समोरील जागेवर येत्या काही दिवसात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. या स्थळाची पाहणी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केली. या पुतळ्याच्या उभारणीच्या ठिकाणी आणि परिसरातील सुशोभीकरणासाठी DPDC निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाने मंजूर केला असल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी बोलताना सांगितलं. यावेळी अभियंता सय्यद सौद, वाजेद पठाण, अभियंता राजेश बगडे आदींची उपस्थिती होती. चौफुली नजीक असलेल्या जागेची पाहणी वगैरे केली, स्थळ पाहणी काय सांगायचं? या ठिकाणी आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठीची ही जागा शासनाकडून आपल्याला अलॉट झाली होती आणि त्याच्या सुशोभीकरणासाठीचा निधी 1 कोटीचा DPDCमधून मंजूर. त्या कामाच्या निविदा झालेल्या आहेत. कामही सुरू आहे. काम सुरू असताना त्याच्या अलाइनमेंट आणि ज्या काही सूचना द्यायच्या होत्या कामाची प्रगती याकरता या ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि म्हणजे एक 4 ते 5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. पुतळा पूर्णकृती आहे कसं आहे? नाही, पुतळा कमिटी ठरवणार आहे. आपण पुतळ्याच्या व्यतिरिक्त जो सुशोभीकरणाचा विषय आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून करतो. पुतळ्यासंदर्भात पुतळा संरक्षण समिती आहे, तो त्यांचा अधिकार आहे पुतळा कोणत्या स्वरूपात बसवायचा किंवा काय करायचं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी मस्तगड परिसरात ईव्हीएम मशीन विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे। ईव्हीएम विरोधातील स्वाक्षरी मोहीम 3 ते 16 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे। आज मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ईव्हीएम मशीन विरोधातील स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मधून अनपेक्षित निकाल आले, या माध्यमातून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न झालेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम वर विश्वास नाही यासाठीची जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम राज्यात राबवली असल्याचं जाहीर केलं। जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 ते 16 डिसेंबर दरम्यान ही मोहीम राबवली जाणार असल्याचे जालन्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण आलात आणि आपल्या काही स्वाक्षर मोहीम राबवली जाते। काय संकल्पना आहे स्वाक्षर मोहिमेची? प्रथमतः मी आज 6 डिसेंबर या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। त्यांच्या पुतळ्याला आत्ताच आम्ही हार टाकून या ठिकाणी आलेलो आहोत। आज आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएम विरोधी मोहीम सह्यांची मोहीम त्या ठिकाणी 3 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत आम्ही सुरू केलेली आहे। त्याचा एक भाग म्हणून आज आमचे तालुक्याचे नेते आदरणीय गौतमराव यांनी या ठिकाणी स्टॉल लावून त्या सह्याची मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की हा ईव्हीएम घोटाळा मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीला धोकादायक आहे। लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मताचा अधिकार दिला तिचा दुरुपयोग करत आहे। मतं चोरण्याचं काम ही मशीन करत आहे आणि या मशीनला हटवून त्या ठिकाणी बायलेटवर मतदान व्हावं ही आमची वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे। या मोहिमेमध्ये सर्व जनतेने सामील व्हावं ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आतापर्यंत किती स्वाक्षर झाल्या मोहिमेमध्ये? भरपूर स्वाक्षऱ्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये स्वाक्षरी मोहीम 3 तारखेपासून सुरू झालेली आहे। अधिक प्रमाणामध्ये स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। याचा पूर्ण बंच आम्ही 16 तारखेला कलेक्ट केल्यानंतर किती झाले त्याचा आकडा आम्ही तुम्हाला देऊ। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंटच्या वतीने एक वही एक पेन अभियान राबविण्यात आलंय। हे या अभियानाचं 10वं वर्ष आहे। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 6 डिसेंबर 2024 रोजी एक वही एक पेन अभियान मस्तगड जालना येथे राबवण्यात आले। हे अभियान महाराष्ट्रात स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाले। मागील वर्षी जालना शाखेच्या वतीने नगर परिषद शाळा टीव्ही सेंटर जालना येथे वाटप करण्यात आल्या होत्या। एक वही एक पेन या संकल्पनेनुसार बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान 20 रुपयांचा हार फुलं घेतो, त्याला पूर्णपणे नाकारून याच मूल्याचे एक वही एक पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून फॅमकडे जमा करा। फॅम ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल। त्यांच्या शिक्षणाला तुमच्या हातभार लागेल, ते विद्यार्थी शिक्षित होतील, आयुष्यात मोठ्या पदावर विराजमान होतील, बाबासाहेबांचे उच्च शिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करतील, असे विनोद फकीरा वाघ यांनी सांगितले। या अभियानास माजी आमदार कैलास सेठ गोरंट्याल, माजी आमदार रवींद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक एस.जे. माने, फकीरा वाघ यांनी भेट दिली। अभियान राबवण्यासाठी भगवान तायडे, मिलिंद कांबळे आणि विनोद भगत आदींनी परिश्रम घेतले। निमित्त आज आपण अभिवादन केले आणि वही पेनचं काय उपक्रम आहे आज त्याला भेट बघा, आज 6 डिसेंबरला आमचे फकीराबा यांचे चिरंजीव आणि त्यांची टीम वही आणि पेनचं कलेक्शन करतात आणि जिथं या लोकांच्या कॅपॅसिटी नाही, ज्या शाळेत पालक मुलांना वही कॉपी देऊ शकत नाही अशा जागा ते वाटप करतात। चांगला उपक्रम ते राबवतात। मी मनापासून या वाघ परिवाराचा आणि त्यांच्या टीमला धन्यवाद। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मोठ्या संख्येने फूल, हार, मेणबत्त्या बाबासाहेबांना वाहून आदरांजली अर्पण करतात। परंतु फॅम फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंट यातर्फे आम्ही असे आवाहन केलेले आहे की हे साहित्य नाशवंत आहे, त्याचा त्यानंतर उपयोग होत नाही। त्याऐवजी आपण एक वही एक पेन फॅमकडे सुपूर्द करावे व ते सर्व साहित्य आम्ही जमा करून
शाळेमधील जे विद्यार्थी आहेत, गोरगरीब विद्यार्थी आहेत, ते त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचवू. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की जर समाज शिक्षित होत असेल तर तो प्रगती करू शकतो आणि आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे. आणि हे जर करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी शिक्षण घ्यावंच लागेल. त्यासाठी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सुखसुविधा मिळाव्यात त्याचा एक भाग म्हणून वही व पेन आम्ही अर्पण करण्याचे आवाहन सर्व जनतेस करत आहोत. जालना शहरातील मस्तगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आज भीम अनुयायांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह विविध पक्षाने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मस्तगड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, काँग्रेसचे फकीरा वाघ, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात एक कोब्रा नाग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सर्पमित्राला बोलावून या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. जालना रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा आढळून आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र विशाल कांबळे आणि सर्पमित्र संगम चावरे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रात्री 12:45 ला सर्पमित्रांनी या नागाची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका केली. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.
नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर. सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात. आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी. आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य, 3 किलो वॅट पासून 10 किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध. आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना. संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर 9022952215.